चुकीचं वागलात तुम्ही प्रीतम. मी इतक्या लवकर बदलाल ना असं वाटलं नव्हतं. एकदम फक्त एकदा बोलला असतात माझ्याशी. कुठे कमी पडले, काय चुकलं सांगितलं तरी असतं. लग्नाआधी तुम्ही कसे वागायचात ना सगळ्यांनी सांगितलं होतं मला. पण तीच तुमच्यावर विश्वास ठेवला. प्रेमाखातीर तुमच्याशी लग्न केलं, पण तुम्ही पुन्हा तुमचं जुनं आयुष्य जगायला सुरुवात केली. तेही मी तुमच्या आयुष्यात असताना. माझं तुमच्यावर एवढं प्रेम असताना माझ्या व्यतिरिक्त दुसरी कुठली मुलगी तुमच्या आयुष्यात असलेली मी सहनच नाही करू शकत. झालं आता. प्रिया, काय ग, बॅग भरून कुठे निघालीस? आईंना काय सांगू की त्यांचा मुलगा लग्नाआधी जसं वागायचा पुन्हा तसंच वागायला लागलाय. त्यांना जर हे कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. पण मग माझं इथे थांबून पण चालणार नाही. प्रिया, काय विचारते मी? आई, ऍक्च्युली मला आबांची खूप आठवण येत होती ना, म्हणून त्यांना भेटायला गावी चालली. प्रिया, नक्की आबांची आठवण येते म्हणूनच चालली आहेस ना की दुसरं काही कारण आहे? प्रीतम भांडलाय का तुझ्याशी? प्रिया, काय झालंय? तुमच्यात काही झालंय का? मला सांग, मी आत्ता प्रीतमचे कान धरते. नाही नाही नाही, तसं काहीच नाहीये. मलाच आबांची खूप आठवण येत होती ना, म्हणून चाललीये. तसंही खूप दिवस झाले गेलेच नाहीये ना मी गावी. आणि प्रीतमचं तर माझ्यावर इतकं प्रेम आहे ना की माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणाचा विचार सुद्धा येत नाही त्यांच्या मनात. भांडण तर आमच्या अजिबातच होत नाही. सगळं छान सुरू आहे आमचं. प्रिया, खरंच तू प्रीतमच्या आयुष्यात आलीस आणि प्रीतम सुधारला. मला आधी त्याची खूप काळजी वाटायची की कसं होणार या मुलाचं. पण तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि त्याचं आयुष्यच बदललं. आता मला त्याची काळजी करायची गरजही वाटत नाही. ठीक आहे, तू ये जाऊन गावी. आई, अगं प्रिया, काय हे सगळं अचानक माहेरी जायचं प्लॅन वगैरे? आबांची तब्येत ठीक आहे ना? आत कपाटात माझे दागिने ठेवलेत. तुम्हाला कोणाला द्यायचे असते ना तर कामी येते. का द्यायचे असतील तुझे दागिने कोणाला? शांत हो आणि मला सांग, काय झालं? काय सांगू? बोला ना, काय सांगू? मी ते राहिले काय, इथून गेले काय, काय फरक पडणार आहे तुम्हाला? तुमच्यासाठी सगळं सारखंच आहे. एक मिनिट, असं का बोलतेस तू? ऑफकोर्स मला फरक पडतो. मला नाही वाटत तुम्हाला फरक पडत असेल, कारण तुमचं आयुष्य तर सगळं सुरळीत सुरू आहे ना. पण काळजी करू नका, मी इथून गेले ना तरी सुद्धा सगळं सेम राहणार आहे. काही बदलणार नाही. पण तुम्हाला माझी आठवण पण येणार नाही. या एक मिनिट, बघ, मला कळतंय तुझा काहीतरी गैरसमज झालाय, ओके? पण तू प्लीज स्पष्ट बोल माझ्याशी आणि सांग मला काय झालंय ते. मगाशी कुठे गेला होता तुम्ही? बोला ना, काय झालं? कुठे गेला होता? मी एका मित्राला भेटायला गेलो. खोटं खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही मित्राला नाही तर तुमच्या मैत्रिणीला भेटायला गेला होता. प्रीतम, तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे वागायला लागलात ना. तुमच्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आहे ना? खरं सांगा. हे काय आहे आता नवीनच? तुझ्या डोक्यात हा विचार येऊच कसा शकतो? असं किती प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याशिवाय दुसरं कोणीच येऊ शकत नाही माझ्या आयुष्यात कधीच. मग मगाशी त्या मुलीचा हात पकडून तिला कडेवर उचलून गाडीत बसवत होता. काय होतं ते सगळं? ओके, शांतपणे ऐक. त्या मुलीचं आणि माझं काही नाहीये, ओके? ती मुलगी तर काय? ती मुलगी तर काय? बोला ना, पुढे काय? ती मुलगी आणि तुम्ही, तुमच्या दोघात काहीतरी सुरू आहे ना? तुमचं माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे ना तिच्यावर, हेच सांगायचं होतं ना तुम्हाला? असं काही नाहीये, प्लीज ऐक माझं. अरे यार, हे कुठे अडकलो मी? ते दादाचं सिक्रेट आहे, इतक्यात कुणालाच नाही सांगू शकत. हे बघ,
मी आत्ता जेन्युइनली काही सांगू शकत नाही तुला, आणि आय एम सॉरी मी त्या मुलीला भेटायला गेलो. पण एकदा का सगळं क्लिअर झालं ना की मी सांगेन तुला. ओके, आता प्लीज तू थांब. हे घर वगैरे सोडून जाणं प्लीज नको. नाही नाही नाही, मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. मला नाही राहायचं तुमच्यासोबत. प्रिया, 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 प्रिया. आओ. तुला जायचं असेल तर तू खुशाल जा, फक्त सत्य ऐकल्याशिवाय जाऊ नकोस असं मला वाटतं. प्लीज. प्रिया, प्रीतम माझ्या सांगण्यावरून त्या मैत्रिणीला भेटला होता. हो. का भेटला होता, कशासाठी भेटला होता हे डिटेल्स मी तुला आत्ता नाही सांगू शकत, पण वेळ आली की मी सगळ्यात आधी तुला सांगेन. ट्रस्ट मी. पण प्रीतमची यात काही चूक नाही आणि ती फक्त मैत्रीण आहे. प्रिया, प्रिया, ट्रस्ट मी प्लीज. माझ्यावर विश्वास ठेव. प्लीज प्लीज मला माफ करा. काय सॉरी, एवढा विश्वास नाही आहे का नवऱ्यावर?